आज मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सुशांत सिंग राजपूत याचा संशयास्पद झालेला मृत्यू हा विषय उचलला। मुळामध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर 68 दिवस श्रीमान उद्धव ठाकरे सरकारने ही केस सीबीआयला दिली नाही। त्याला कर नाही, त्याला डर कशाला? पूर्ण देश म्हणत होता सीबीआयला द्या, तरी उद्धव ठाकरे सरकार अडून होतं, ते सीबीआयला ही केस देत नव्हतं। काय कारण? कसली भीती होती तुम्हाला? बरं, बिहारचे पोलीस मुंबईत आले, प्रकरणाची चौकशी करायला आले। उद्धव ठाकरे सरकारने त्या पोलिसांना दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत अशा पद्धतीने वागणूक दिली, त्यांना चौकशी करू दिली नाही। कुणाला वाचवायचं होतं? त्यांना कुणाला पाठीशी घालायचं होतं? कोणत्या बड्या नेत्याचा त्या प्रकरणात हात आहे? आणि म्हणून 68 दिवसात श्रीमान उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात त्या सुशांतचा मृत्यू ज्या घरात झाला त्या घराला नवीन पेंट मारला गेला, घरातलं फर्निचर पूर्णपणे हटवलं गेलं, घर मूळ मालकाला सगळे पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर मूळ मालकाला परत केलं। काय घाई होती तुम्हाला एवढी? दिल्लीच्या एका प्रकरणात हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू होतो, त्या हॉटेलची 5 स्टार हॉटेलची रूम 3 वर्ष सील केली जाते, दिल्लीचे पोलीस करतात। मात्र उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत सुशांत सिंगच्या मृत्यूचे सर्व पुरावे नष्ट होईपर्यंत ही केस सीबीआयला दिली नाही। आणि मग सीबीआयला देशात आक्रोश वाढला, त्यानंतर ही केस सीबीआयला दिली गेली। मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही पुरावे नष्ट कराल, 68 दिवस तुम्ही पुरावे नष्ट करण्यात वेळ घालवाल। या प्रकरणातली सगळ्यात प्रमुख रिया चक्रवर्ती, तिचे प्रवक्ते म्हणून उबाटाचे नेते समोर येतील दररोज सकाळ दुपार संध्याकाळ। बिहारच्या पोलिसांना हे लोक चौकशी करू देणार नाहीत, स्वतः नीट चौकशी करणार नाहीत। काय कारण होतं? या सगळ्या विषयांची चर्चा आज विधानसभा सभागृहात झाली। सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट न्यायपालिकेत सादर केला, याला कारण उद्धव ठाकरे सरकारनं त्या काळात पुरावे नष्ट केले, हेच खरं कारण आहे का? काय कारण आहे दुसरं? आरुषी प्रकरणात देखील सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, तो न्यायालयानं नाकारला, पुन्हा नव्यानं चौकशी झाली। मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली, महाराष्ट्र सरकारनं मान्य केली। आता SIT प्रकरणात दिशा सालियन या विषयाची चौकशी सुरू आहे। दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि त्या काळचं या संदर्भातलं पुरावे नष्ट करणारं श्रीमान उद्धव ठाकरे सरकार यांची काय भूमिका आहे याची आता नव्यानं चौकशी जी SIT गठीत केली आहे ती SIT करणार आहे। निदान उशिरा का होईना सुशांत सिंग राजपूतचा पूर्ण कुटुंब, त्याच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते यांना न्याय मिळेल। आणि वारंवार आमचा एकच सवाल आहे, जिसने कुछ किया नहीं उसको डर किस बात का? आज सभागृहात उबाटाचे नेते ओरडून सांगत होते चौकशी नका करू, चौकशी नका करू। का चौकशी नका करू? उद्धव ठाकरे गटाचे नेते सुशांत सिंग राजपूत प्रकरणात, रिया चक्रवर्ती प्रकरणात, दिशा सालियन प्रकरणात चौकशी करू नका करू नका सभागृहात ओरडत होते। आणि ज्यावेळेस मी मुद्दा मांडला, हे सगळे लोक वेलमध्ये उतरले, जोर जोरानं मी बोलत असताना मला अडवत होते। काय कारण होतं? हे सगळे बिंदू महाराष्ट्रातला प्रत्येक जण जो कोणी ऐकत असेल त्याला माहीत आहे। हे सगळं एवढ्यासाठी होत होतं की या प्रकरणात कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे, आणि चौकशी अंती तो नेता कोण, काय कोण, हे सगळं एक दिवस लोकांच्या समोर येईल। सर, यात SIT आधी स्थापन झालेली होती, तर पुन्हा नवीन एखादी SIT स्थापन होते का? आणि ती SIT या संदर्भात पुढचा तपास, जी दिशा सालियन प्रकरणात SIT आहे तीच SIT या संदर्भात देखील चौकशी करेल आणि चौकशी करून आपला अहवाल देईल। परंतु त्या अहवालात आधीच्या SITने जे काही आहे तर ते त्यांना ठोस पुरावे न मिळाल्याचं सांगितलेलं होतं। माझा तोच मुद्दा आहे की श्रीमान उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात कोणाला वाचवण्यासाठी 68 दिवस पुरावे नष्ट केले। मला तुम्ही खरंच सांगावं, जी रूम जिथे त्याचा मृत्यू झाला पुरावे तिथेच मिळतील ना? त्या रूममधलं फर्निचर काढता तुम्ही, त्या रूमला तुम्ही नवीन रंग लावता, जे बिहारचे पोलीस आलेत भीतीपोटी तुम्ही त्यांना परत पाठवता,
कोणाची भीती होती तुम्हाला? त्यांना पुरावे मिळतील याची भीती होती? कसली भीती होती? आज महाराष्ट्र के विधानसभा सदन में सुशांत सिंह राजपूत का मामला मैंने उठाया। सुशांत सिंह राजपूत के मामले में जिस प्रकार की कोताही श्रीमान उद्धव ठाकरे सरकार ने बरती है वो सारे देश ने देखी। 68 दिनों तक सारा देश मांग करता रहा कि वह मामला सीबीआई को सौंपा जाए, पर उद्धव ठाकरे सरकार ने किसी की नहीं मानी। और उन 38 दिनों के अंतराल में जहां सुशांत की मौत हुई थी, उस घर का पूरा फर्नीचर निकाल दिया, उस घर को कलर मारा गया, वो घर मूल मालिक को लौटा दिया गया। क्या कारण? कौन से सबूत मिटा रहे थे तुमको? दिल्ली के एक प्रकरण में 5 स्टार होटल में एक हत्या होती है, दिल्ली की पुलिस और 5 स्टार होटल का कमरा 3 सालों तक सील करके रखती है, पर उद्धव ठाकरे सरकार ने जल्दबाजी क्यों की रूम लौटाने की? बिहार की पुलिस आती है जांच करने के लिए, आपने कुछ किया नहीं है। किस बात का डर था आपको? क्यों आपने उनको जांच करने नहीं दिया? क्या वो आतंकवादी थे? क्या वे दहशतवादी थे? क्या वो लश्कर-ए-तोयबा के कोई सदस्य थे? कौन थे वो? बिहार के पुलिस के साथ उद्धव ठाकरे सरकार के पुलिस ने ऐसा बर्ताव किया जैसे वो दहशतवादी है। उनको जांच करने नहीं दी। क्यों नहीं दी जांच करने? क्योंकि जांच करने के बाद सही सबूत मिल जाते, और दूसरी ओर लगातार इसके सबूत मिटाने का दुस्साहस उनकी सरकार के कार्यकाल में हुआ। आज सदन में यह मामला उठाने के बाद महाराष्ट्र सरकार के मंत्री महोदय ने महाराष्ट्र की विधानसभा सदन में इस बात को स्वीकार किया कि जो एसआईटी गठित की गई है दिशा सालियन प्रकरण में, वही एसआईटी, क्योंकि दिशा सालियन, रिया चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूत, उद्धव ठाकरे सरकार का उस समय सबूत मिटाना, ये सारे बिंदु एक दूसरे के साथ जुड़े हैं। क्योंकि रिया चक्रवर्ती के बारे में रोज सुबह शाम उसके प्रवक्ता के रूप में कौन आते थे? उबाटा के नेता। क्या कारण था? तो इन सारे बिंदु की जांच नए सिरे से जो एसआईटी दिशा सालियन प्रकरण की जांच कर रही है,